नाशिकमध्ये ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे। नाशिकचे ठाकरे गटाचे विजय करंजकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला। करंजकर यांच्यासोबत अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख यांनी सुद्धा ठाकरेंची साथ आता सोडलेली आहे। विजय करंजकर यांना नाशिक जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। ज्यांनी या ठिकाणी शिवसेनेचा म्हणा किंवा माझा विश्वासघात केलाय, त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या कामाची पावती, त्यांनी जो घात केलाय त्यांचा केलेला घाताची पावती त्यांना या ठिकाणी मिळेल। आज ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत, त्यांना अनेक लोक आता म्हणतात गद्दार 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 किंवा काय काय म्हणत असतील, पण मी खऱ्या अर्थाने सांगेल की खरे पडद्याआड जर गद्दार लपेल असेल तर ते पडद्याआडचे गद्दार हे त्या ठिकाणी लपलेले आहेत आणि त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। दरम्यान विजय करंजकर यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि इतर माजी नगरसेवकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर काही नगरसेवक गेलेत, हे विजय करंजकरांचे जवळचे नातेवाईक मंडळीच त्याला त्यावेळेस गेली। मला तर असा डाऊट येतोय की आधी ते नगरसेवक पाठवलेत ते करंजकरांच्या सांगण्यावरनं गेले काय, ही आज शंका यायला लागली मला। निष्ठावान म्हणून उपयोग नसतो, ती कृतीतनं निष्ठा दिसली पाहिजे। विजय करंजकरांना तिकीट मिळालं असतं तर आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून त्यांच्याबरोबर राहिलो असतो, परंतु त्यांनी जो थैताट केला आणि खोटारडेपणाचा कळस त्यांच्या याच्यात भरलेला आहे, नसानसांमध्ये भरलेला आहे, त्यामुळे त्याच्याविषयी फार बोलणं मला उचित वाटत नाही। राजाभाऊ, आता करंजकर हे शिवसेनेमध्ये गेलेला आहे शिंदेंच्या, काय तुम्हाला याचा धोका पोचू शकतो, काही फटका बसू शकतो वाटतंय? नाही, आजची परिस्थिती तशी नाही आहे। मी परवा आपल्याशी बोललो की मला 100% विजयाची खात्री आहे। पण ते असाही दावा करताय माझ्यासोबत 27 ते 30 नगरसेवक आहेत, काही जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत। लोक उद्धव साहेबांबरोबर आणि महाविकास आघाडीबरोबर आहेत। आम्हाला अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांचा इतका प्रचंड त्रास होता, हे पहिल्यापासून भाजपला विकले गेले होते, फक्त ते अधिकृत जाहीर काल झालं। आम्हाला खूप आनंद आहे शिवसैनिकांना, ते आम्हाला सोडून गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।